नमस्कार मंडळी. जीवन सुखदुःखानं भरलेलं आहे. दुःख कुणालाही नको आहे, सुख सर्वांना हवं आहे. पण हे सुख मिळवण्याचे मार्ग मात्र अनेक आहेत, साधनं अनेक आहेत, माध्यमं अनेक आहेत. ही सगळी साधनं माध्यमं मिळवणं जुळवणं ही एक कला आहे. आता कला म्हटलं तर मग कलेचे आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. संगीत कला आहे, नृत्य कला आहे, क्रीडा कला आहे, आणखी अशी वेगवेगळ्या कला आहेत. आणि प्रत्येक कला ही माणसाला जीवन जगायला शिकवते, जीवनात आनंद देत असते. मग अशा कला आपण अनेक अनुभवलेल्या आहेत. आजच्या काळामध्ये जुन्या काळातला तो श्रीकृष्णाचा बासुरीचा नाद, ज्या नादाला माणसं तर जाऊ द्याच, गाई वासरं वेडावलेली होती, पशु पक्षी वेडावलेली होती. श्रीकृष्णाचा बासुरीचा नाद जेव्हा घुमायचा त्यावेळेला दूरवर चरत गेलेल्या गायी देखील धावत धावत कृष्णापर्यंत यायच्या. असा हा बासुरीचा नाद. आणि ही कला बऱ्याच वेळेला आपल्याला दुर्मिळ वाटते. याचं कारण आहे, ही कला खूप अवघड आहे. ती कला अवगत करायला खूप परिश्रम घ्यावे लागतात. आणि मग त्यातल्या त्यात एखादी मुलगी आणि मग या कलेमध्ये यायचं आणि त्याच्यात यश मिळवायचं, तिला किती अवघड गेलं असेल, तिने हे ज्ञान कसं अवगत केलं असेल, बासुरी कलेमध्ये ती कशी पारंगत झाली असेल. नाही, अहो तिला राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार झाला तिचा या बासुरी वादनामुळे, गोल्ड मेडल मिळाला. मग अशी मुलगी कोण आहे, तिला आपल्याला भेटायचं आहे. चला तर भेटूया. तर नमस्कार. मला पहिल्यांदा तुझं पूर्ण नाव सांग. नमस्कार, माझं नाव राधिका नरसिंह सुवर्णकार. मी राहणार भट्टल, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. आणि मी बासरी वादन 7वी पासून शिकतेय. आता 12वी झाली माझी. 12वी झाली. भट्टल, देगलूर हा महाराष्ट्रातला दुर्गम समजला जाणारा भाग. तुझ्या परिसरामध्ये बासुरी वादन करणारा कोणी अगोदर होता का? नाही सर, कोणीच नव्हता. मग तुझ्या घरात? नाही, कोणीच नाही. तुझ्या आईला काही कला येतात कोणत्या? नाही. वडिलांना? नाही. मग तुला ही बासुरी वादनाची कला शिकावी का वाटली? सर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक होते आणि आम्ही जेव्हा 7वीला होतो तेव्हा सरांनी बासरी आणून दिली आमच्या गुरुजी. माझ्या गुरुजींचं नाव श्री आईनुद्दीन वारसी. ते प्रॉपर देगलूरचे आहेत, देगलूरला राहतात. आणि तिने 7वीला असताना बासरी आणून दिली होती. आणि तेव्हापासून अशी आवड निर्माण झाली बासरीची. आता ते 16वीशी नाही वाटत. बर, म्हणजे गुरुजींनी तुला ही कला म्हणजे आवड लावली आहे. बरोबर आहे. वा, छान, चांगली गोष्ट आहे. मग गुरुजींनी बासरी आणून दिली. माझ्याही घरात 2-4 बासुऱ्या आहेत. मलाही वाटत होतं बासऱ्या वाजवा, पण मला त्याच्यात यश मिळालं. तू आज गोल्ड मेडलिस्ट झालीस, मोदीच्या हस्ते तुझा सत्कार झाला. मग ही बासरी आणून दिली म्हणून तू शिकलेस, याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मग तू इथंपर्यंत आलीस कशी? याच्यामध्ये तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं? तुझ्या आई वडिलांनी हे शिकायसाठी काही प्रेरणा दिली का, काही मदत केली का? मला थोडक्यात त्याच्याबद्दल सांग. सगळ्यात मोठा मार्गदर्शन म्हणजे गुरुजी आणि घरच्यांचा सपोर्ट होता, म्हणूनच सर मी आता इथपर्यंत पोहोचू शकले. कारण कोणी पण असं बासरी म्हणजे कोणाच्या बी घरात मुलींना बासरी वाजवून ती काय पुई लावलीस असं म्हणजे विरोध करतात सगळेजण. आणि आमच्या वडिलांनी, आईंनी, आजोबांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि गुरुजींची पण खूप मदत लागली. तर मला एक असं म्हणायचं आहे की मी एक शिक्षक आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना बऱ्याच काही नव्या गोष्टी सांगत असतात, पण त्याच्या घरातल्या लोकांचा त्याला विरोध होतो, म्हणून ती मुलं पुढे त्यामध्ये रस घेत नाही. तुझ्या आजोबांनी तुला मदत केली, आई वडिलांनी मदत केली. मग तुझ्या आई वडिलांना, आजोबाला किंवा आणखी कुणाला या कलेबद्दल आवड अगोदर होती का? कलेबद्दल तर आवड नव्हती असं मला वाटते, पण जेव्हापासून मी वाजवायला सुरू केले तेव्हापासून त्यांच्या बी मनात आवड निर्माण झाली. म्हणजे मग आता गुरुजींनी बासुरी आणून दिली आणि वाजवायची कला त्यांनी शिकवली का आणखी कुठून दुसरीकडून शिकली? नाही, गुरुजींकडून शिकली.
म्हणजे तुझ्या गुरुजींना बासुरी वाजवायला येत होती हो. आणि त्यांनी ती शिकवली. हा, ते खूप मोठे कलाकार आहेत हा. खरं म्हणजे. आणि आमचे कार्यक्रम खूप जागी झालेत. गिरनार महोत्सव क्या बात पुण्याला, आहे. गुजरात, जुनागड, वा वा. हा नांदेड, होट्टल महोत्सव, आमच्या गावीच होतो तो महोत्सव. हा. अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम झालेले आहेत. बर. मग हे कार्यक्रम होत असताना, शिकत असताना गुरुजींनी तुला शिकवलं, गुरुजींनी बासरी आणून दिली. मग तुझ्या शाळेत तुला एकट्याला शिकवले का आणखी दुसऱ्या काही मुलांनाही शिकवले? फर्स्ट वेळेस म्हणजे मलाच आणून दिली होती बासरी. हा. मी वाजवायला लागले. 2 दिवसात सारेगमप त्याच्यातून काढून दाखवलं त्या हा. बासरीमधून. नंतर आता सगळे म्हणजे माझं बघून आता सगळे एक एक घेऊ लागले बासरी. सगळ्यांना आता आमचा ग्रुपच आहे. आता तुझ्या शाळेतल्या किती लोकांना बासरी वाजवायला येते? 30-40 जणांना येते. म्हणजे तुझ्यासारखी येते का शिकायला? नाही, शिकायलेत अजून. आणि आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे मी जेवढं वाजवते तेवढंच वाजवतो आमचा ग्रुप. त्या ग्रुपचं नाव वेणुवृंद होटल असं आहे तो ग्रुप. बरं. मग ते म्हणजे तू बासुरी वादनाची सुरुवात सारेगमपधनिसा पासून केलीस. हो. तुझ्याजवळ बासुरी आहे आता? हो आहे. मला एकदा वाजवून दाखव बरं, बघू सारेगमपधनिसा कसं वाजवले. सुरुवात म्हणजे तुझ्या बासरी वादनाची जी सुरुवात आहे. बासुऱ्या अनेक प्रकारच्या असतात. बासुरीचे स्वर वेगवेगळे निघत असतात वेगवेगळ्या बासुरीतून. हो सर, वेगवेगळे स्केलचे बासऱ्या असतात. हा, म्हणजे त्याचा तो स्केल असतोय. हम्म. हरकत नाही. मग आता तुझ्याकडे किती स्केलच्या बासुरी आहेत आता? माझ्याकडे 3 स्केलचे आहेत. ए शार्प, हा. डी आणि ई. मला आता 2 दुसऱ्या वेगवेगळ्या बासुरीमध्ये तू सारेगमपधनिसा वाजवून दाखव. दोन्हीतला काय फरक आहे बघू दे आम्हाला सगळ्यांना. हे ई ची होती. ही कोणती आहे आता बासुरी? ई स्केल. ई स्केल. राजा पाडणे नाही रे. हा हा हा. पुढे दुसरी घेऊन येतो. आता ही कोणती आहे? हे ए शार्प. ईशा. बरं, वाजून दाखव. वा. म्हणजे बासुऱ्या वेगवेगळ्या आहेत, त्याच्यानुसार त्याच्यातला आवाजही वेगवेगळा येतोय. आता या बासऱ्या हे सारेगमपधनिसा झालं. मग तू सगळ्यात पहिल्यांदा बासुरीवर कोणतं गाणं गायला शिकलीस? सर्वप्रथम तू जेव्हा शिकायला लागली. प्रथम राग. राग शिकली. हो, राग भूपाली. वाजून दाखव थोडस, तोही आम्हाला ऐकू दे. खूपच छान. खूप म्हणजे राग तुला वाजवता येतात. म्हणजे पहिल्यांदा तू राग वाजवायला शिकलीत. राग वाजवल्यानंतर मग पुन्हा मग काही गवळणी, अभंग असं शिकली असतील का डायरेक्ट काही गाणे वाजवायला शिकलीस? म्हणजे आम्हाला जास्तीचे म्हणजे रागच शिकवतात शास्त्रीय संगीतामध्ये. हा. कारण शास्त्रीय संगीतामध्ये विशारद पूर्ण हे परीक्षा पास व्हावं लागतं. त्यामुळे रागदारीच जास्त शिकवल्या जाते. तसे अभंग ते वाजवायला सोपे जातात. बरं, आता तू शिकायला लागलेस हे म्हणजे अभ्यासक्रमामध्ये म्हणजे तू 12वीला आहेस. 12वीची परीक्षा आता चालू आहे तुझी. हो, दिली. हा. आणि मग या संगीतामध्ये तू कुठल्या पदापर्यंत गेलीस? विशारद प्रथम पास झाले. विशारद प्रथम पास झालेली आहेस. हो.
मग आता हे तुला विशारद प्रथम पास होण्यासाठी तुझे गुरुजीच मार्गदर्शन करतात की का आणखी दुसऱ्याकडनं कोणाकडनं नाही सर, गुरुजीच. गुरुजीच म्हणजे त्या गुरुजींची बदली झाली नाही शाळेतनं? नाही. नाही का? म्हणजे चांगली गोष्ट आहे. बदली झाली नाही म्हणजे तुला ते मार्गदर्शन करायला आणखी आहेत हो. आणि सगळ्या याच्यामध्ये ते तुला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात. खूप आनंद वाटला. बासुरी वादन हे आपल्या परिसरामध्ये पुरुष मंडळीच वाजवतात. तुला जेव्हा सुरुवातीला बासरी हातात घेतलीस ही पुरुषांनी वाजवायची, पोरं वाजवायची बासुरी असते आणि त्यातल्या त्यात आपण खेड्या गावातले ग्रामीण भागातले असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये एक अशी अंधश्रद्धा आहे की मुलींनी बासुरी वाजवू नये. जसं मुलींनी डोक्यावर टोपी घालू नये अशी एक अंधश्रद्धा आहे. त्याचबरोबर मुलींनी बासरी वाजवू नये, बासरी तोंडाला लावू नये अशी एक धारणा ग्रामीण भागामध्ये आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुला काय वाटलं? म्हणजे तू बासरी वाजवायला शिकतेस त्यावेळेला तुला कसं वाटलं? सर मला काहीच नाही वाटलं आणि बासरी हातात घेतली तेव्हा तर मला विचारच आला नव्हता. म्हणजे मुलगी आहे, मुलगा आहे ते, आणि मुलं वाजू शकतात तर मुली का वाजू शकत नाहीत? आणि ऐका बघा, तिचं मत काय, जे काम मुलं करू शकतात ते मुली का करू नये? मग आपण ऐकणाऱ्या मुली असाल तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे मुली आणि मुलं एक समानच असतात. होय. आणि मोठे मोठे कलाकार आहेत. हो. बासरी वादनामध्ये पण खूप मुली पण आहेत. नाही, आज आपण पाहतोय संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांचा भरणा आहे. महिलाच जास्त गायक आहेत. आता नुसतं गायकच नाही तर आता वादनामध्ये देखील आलेले. मग तबला वादन असेल, मृदंग वादन असेल, एवढंच काय, ज्याला याच्यामध्ये लावणीमध्ये वापरलं जातं ती ढोलकी देखील आता महिला वाजवायला लागली. आणि ही बासुरी तर काय, बासुरी तर सगळ्यांची आवडती आहे, सगळ्यांची प्रिय असणारी बासुरी आहे. ती तू वाजवतेस आणि ही वाजवत असताना तुला जो आनंद मिळतोय तो आनंद तुझ्या आनंदाबरोबर तू तुझ्या घरातल्या सगळ्यांना देतेस. आजच्या मोबाईलच्या काळामध्ये आता तू जेव्हा हे बासरीची प्रॅक्टिस घरात करतेस तेव्हा घरामधलं वातावरण कसं असतं? घरामधलं वातावरण शांत असतं. म्हणजे मी सकाळी 3 वाजता उठून करते रियाज. पहाटे 3 वाजता उठून रियाज करतेस? अरे बापरे. आणि मग त्यावेळेला तुला घरातला कोणी असं म्हणत नाही का, अगं काय लावलीशी किटकिट, आम्हाला झोपू दे, आमची झोपायची वेळ, असं कोणी काही म्हणत नाही? सर, कोणीच काही नाही, कोणीच म्हणत नाही. म्हणजे सगळ्यांचा तुला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तुला हे पुढे जाणं सोपं होतं. चांगली गोष्ट आहे. बासुरी मग बासुरी सकाळीच वाजवावी का संध्याकाळी काही प्रॅक्टिस असते तुझी? नाही सर, सकाळी ब्रह्ममुहूर्त असतो 3:40ला. त्यावेळेस जर आपण म्हणजे कोणत्याही कलाकारांनी त्यावेळेस जर प्रॅक्टिस केली तर त्याला यश नक्की मिळतो. आणि ब्रह्ममुहूर्त हे यश 100% देणारा मुहूर्त आहे. आणि केव्हा पण बासरी वाजवलं तर काही हरकत नाही, कधी पण आपण वाजवू शकतो. वा. तर मग हे शिकत असताना आता तू चांगल्या पद्धतीनं वाजवायला शिकले. शाळेमध्ये तरी सगळ्यांची आता इच्छा असते की तू वर्गात बासुरी वाजव, शाळेतला कुठला कार्यक्रम असेल तर असं कधी घडलंय का, एखादा शाळेतला चांगला मोठा कार्यक्रम आहे, बाहेरचे मोठे पाहुणे यायला लागले आणि त्यांच्या सत्काराला किंवा स्वागताला तू बासरी वाजवलीस, असं घडलंय का हो कधी सर. शाळेत? म्हणजे अनेक वेळा शाळेमध्ये कलेक्टर, डिप्टी कलेक्टर हे असे मोठे मोठे जेव्हा लोक आले होते तेव्हा आमचा सगळा ग्रुप मिळून त्याच्या स्वागतासाठी बासरी वादन केला होता. ग्रुप सगळा मिळून तुम्ही बासुरी वादन करता? म्हणजे ग्रुप सगळा एकदाच एकाच सुरात वाजवता? हो. सगळ्यांना जमतंय ते? तर चांगली गोष्ट आहे. ही वादन शाळेत झालं, गुरुजी, विद्यार्थी तुझे सगळे झाले. मग गावातल्या लोकांना तुझ्या बासुरी वादनाबद्दल काय वाटतंय? गावातल्या लोकांना काय वाटते ते मला नक्की अजून नाही माहित झालं नाही. म्हणजे मग गावात कुठल्या तरी सार्वजनिक कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमात असं कधी तुला कोणी बोलावलंय का की तू इथं तुझी बासुरी वाजवून दाखव, असं कोणी कधी म्हणले का गावामध्ये? गावातले पण खूप सारे लोक आहेत, जसे सरपंच, म्हणजे आमचे बाबाचे मार्गदर्शक वगैरे, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि आता पण त्यांचा सपोर्ट आहे आमच्या पाठीशी. आणि जेव्हा जेव्हा मंदिरात असे लोक येतात तेव्हा गावातले बोलवतात बासरी वादन करायला. तुला गावात म्हणजे गावातल्या धार्मिक कार्यक्रमात देखील तू बासुरी वादन केलेली आहेस. मग हे सगळं गावात झालं. आता गावातून सगळ्यात पहिल्यांदा तुझं बाहेर बासुरी वादन कुठं झालं?
बाहेर म्हणजे फर्स्ट आमचा ग्रुपचा कार्यक्रम गुजरातला झाला. पहिलाच कार्यक्रम ती राज्याच्या बाहेर, हो. तालुक्याला जिल्ह्याला नाहीच. नाही. अरे वा, त्या गुरुजींचं अभिनंदन करायला पाहिजे तुला. म्हणजे एक तर गुजरात दाखवलं गुरुजींनी आणि गुजरात बघायला मिळालं तुला या बासुरीमुळेच. हो. वा. मग गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता का? गिरनार महोत्सव म्हणून असतो. गिरनार महोत्सव. हा, त्या महोत्सवामध्ये त्या काय असतं? महोत्सवामध्ये आम्ही रागदारी वाजवत होतो. हा. आणि त्याच्याबद्दल मग त्याच्यात काही बक्षीस असते का सगळ्यांनाच संधी असते, कसं असते तिथे? म्हणजे कार्यक्रम ज्यांनी ठेवतात त्यांनी संधी देतात. ज्यांचं त्यांना आवडलं कार्यक्रम त्यांनाच संधी देतात. त्यांनी वाजवण्यासाठी. वा वा, चांगली गोष्ट आहे. मग गुजरात, आता बासुरी म्हणलं की कृष्ण हे 2 अविभाज्य घटक आहेत. मग तुला बासरी वाजवायला शिकल्यानंतर तुला असं कधी वाटलं का आपण श्रीकृष्णाच्या मंदिरात जावं, श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं, असं कधी वाटलं का तुला? हो सर, वाटलं. आणि वृंदावनला माझी जाण्याची खूप इच्छा आहे तिथे. म्हणजे तुझी ही इच्छा आणखी अधुरी आहे, अजून पूर्ण आणखी वृंदावनला गेली नाही. आणि समज उद्या कोणी तुला वृंदावनाला घेऊन गेलं तर तिथे गेलं पहिल्यांदा काय करशील? समोर बसून बासरी वाजवणार श्रीकृष्णाच्या समोर आणि कृष्णाला सांगणार, बघ कृष्णा, मी राधा तू नाही, राधा नाही, तू ही मुरली वाजवलास आणि तुझ्या मुरलीला सारं जग बोललं, पण मला ही मुरली वाजवता येते, हेच तुला त्या कृष्णाला सांगायचंय. किंवा आपली भक्ती असते, त्या देवासमोर आपल्याला ती भक्ती समर्पित करायची. हे झालं आता सगळं भक्ती मार्ग, हे संस्कृती. याच्याशिवाय हे सगळे अभंग गवळणी गात असताना तुला कुठले चित्रपटातले गाणे तू बासरीवर कधी वाजवलीस का किंवा शिकवलेत का? हो, वाजवलेत. शिकवलेत कुणी? सरांनी शिकवलंय. सगळ्यात आवडलेलं चित्रपटातलं गाणं तू असं बासरीवर कोणतं वाजवलीस? सैराट मधलं? अरे वा, एकदा ऐकू द्या आम्हाला, बघू द्या कसं आहे सैराट बासरीवर. वा, खूपच छान. सैराट म्हणलं की सगळ्यांनाच बघावायला आणि ऐकायला आतुरता वाढलेली असते. आणि तुझी ही बासुरी, मला निश्चित ते सिनेमा माझ्या समोर दिसत होता. हे मराठीतलं झालं. हिंदीमध्ये एक सिनेमा खूप गाजला ज्याच्यातली बासुरी खूप गाजली. कोणती आहे तुला आठवते? हिरो नावाचा एक पिक्चर होता, त्याच्यातली बासुरी तू ऐकलीस? मग तुला ती वाजवता येते? बघूया एकदा कशी वाजवते. क्या बात आहे, वा वा.
वा वा. खूपच सुंदर. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुझी बासरी आम्ही ऐकली. खूप सुंदर तू बासरी वाजवतेस. मग आता तू शाळेच्या बाहेर पहिल्यांदा गुजरातला गेलीस, तिथं तुझं चांगलं सादरीकरण झालं. पण आम्ही असं ऐकलंय की तुझा सत्कार मोदींच्या हस्ते झालाय, खरं आहे? हो सर, परीक्षा पे चर्चा हे कार्यक्रम होतं हा. आणि तिथे मोदीजींची आम्हाला भेट झाली. परीक्षा पे चर्चेमध्ये तुला निमंत्रित केलं गेलं होतं. हो. सरकार खर्च केला का तुला पैसे घालून जावं लागलं? नाही नाही, सरकार. सरकारच्या खर्चातनं तुला तिथपर्यंत जावं लागलं. तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष मोदींची तुझी भेट झाली. मग मोदींना तू सांगितलीस का बासरी वाजवते? नाही सर, ती म्हणजे परीक्षा पे चर्चा हे कार्यक्रमसाठी ते खास आले फक्त होते. परीक्षेपुरतं. हा. हा. आणि काही मुलं निवडलेली होती, त्यांनी त्यांना क्वेश्चन विचारलं हा. आणि त्यांनी त्यांचं आन्सर दिलं. हा. म्हणजे हेच होतं ते परीक्षा पे चर्चामध्ये. बर, हरकत नाही. तरी परंतु काही चाणक्य मुलं असतात, संधीचं सोनं करायचं ज्याला म्हणतात की नाही, अशा वेळेला आपण बघितलंय बऱ्याच ठिकाणी काही लहान मुलं हट्ट धरतात की तुम्ही माझं एकदा ऐका, हे माझ्यासाठी नसलं तरी माझं एकदा ऐका, असं हट्ट धरतात आणि ऐकवतात आणि तिथून ते शाबासकी मिळवतात. माझी विनंती तुला आहे की तुला पुन्हा अशी जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळेला तू हट्ट धरायला शिकलं पाहिजे की हरकत नाही, हे माझ्यासाठी नसलं, याच्यासाठी नसलं तरी माझ्या अंगात ही कला आहे, ही कला तुम्ही ऐकावी अशी माझी इच्छा आहे, तू असं म्हटलं पाहिजे. आणि मला वाटतं जर तू असं हट्ट धरला असतास तर नक्कीच तुझी बासरी मोदी साहेब ऐकले असते आणि तुझं तोंड भरून कौतुक केल्याशिवाय राहिले नसते. मोदी साहेब आजच्या नव्या पिढीच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सतत त्यांचं कौतुक करत असतात आणि म्हणून मला हे वाटलं हरकत नाही. याच्यानंतर तू कुठल्या बासरी वादनाच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेस? कला महोत्सव. कला महोत्सव जयपूरला होते तिथं? नाही नाही, ते कला उत्सव म्हणजे 3 टप्पे असतात त्याच्यामध्ये, जिल्हा स्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर. वा. हा. आणि जिल्हास्तरीयला जे सहभाग घेतात त्यातून एक निवडतात फर्स्ट क्रमांक. क्या बात आहे. नंतर तो मुलगा राज्यस्तरला जातो. म्हणजे तुझं जिल्हा स्तरावर निवड झाली? हो. तू राज्य स्तरावर गेली डायरेक्ट? मग तिथे फर्स्ट आला की नंतर राष्ट्रीय स्तर. म्हणजे तुझं राष्ट्रीय स्तरावर तू गेलीस? हो. अरे वा. मग तिथं काय मिळालं तुला? कुठलं प्राइज मिळालं? तिथे मला गोल्ड मेडल. अरे वा वा, अभिनंदन. बघा, ही मुलगी असून एका खेड्यातली, ग्रामीण भागातली, देगलूर सारख्या एकदम दुर्गम भागात राहणारी ही मुलगी आणि त्याच्यानंतर राहणारा भाग परिसर दुर्गम, जिथं बासरीचं वास, गंध, आवाज नाही, अशा परिस्थितीत तिनं ही बासरी वाजवली आणि बासरीमध्ये ती मुलगी असून देखील एक गोल्ड मेडल मिळवलं. मग जेव्हा तुला हे गोल्ड मेडल मिळालं त्यावेळेला तुला काय वाटलं, कसं वाटलं की आता मला गोल्ड मेडल मिळालं? काय वाटलं? खूप आनंद झाला गोल्ड मेडल मिळालं तेव्हा. आणि असं वाटलं की मला गोल्ड मेडल असं मिळेल असं तिथे हेच नव्हतं. म्हणजे कधी वाटलंच नाही? कधी वाटलंच नाही आणि लक्ष पण नव्हता माझं तिथे जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं होतं. आणि आम्हाला गौतम गंभीर यांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळालं. क्रिकेट प्लेअर? हो. अरे वा. म्हणजे बघा, इकडं बासरी वादन आणि तिकडे क्रिकेट प्लेअर, त्यांच्या हस्ते. म्हणजे कला ही माणसाला चांगल्या ठिकाणापर्यंत घेऊन जाते म्हणतात. तसं तू जर असं मनात ठरवलं असतीस की मला गौतम गंभीरला भेटायचं आहे तर तुला कधीच भेटायला मिळालं नसतं. तुला क्रिकेट खेळता येत नाही, क्रिकेट शिवाय तू भेटत नाही, पण बासरी वाजवून देखील तुला तो गौतम गंभीरच्या हस्ते तुझा सत्कार झाला. आणि हा सत्कार झाल्यानंतर तुझ्या आई वडिलांच्या निश्चितच भावना एकदम ओतप्रोत भरून आलेल्या असतील. तुझं खरं कौतुक त्यावेळेला तुझ्या आई वडिलांना वाटलं असेल. कदाचित कधी वाटलं असेल एक खेड्यातली पोरगी आपली कशाला बासरी वाजवायली आहे, तिला कोण विचारणार, असं कधी वाटून गेलं असेल आई वडिलांना. पण तुला जेव्हा गोल्ड मेडल मिळालं त्यावेळेला मात्र तुझ्या आई वडिलांचा ऊर आनंदानं नक्कीच भरून आल्याशिवाय राहिला नाही. आता हे गोल्ड मेडल तुला जे मिळालं बासरीमध्ये, याच्या पहिले दुसरं कशात कुठं काही तुला असं काही प्राइज मिळालं होतं? कधीच नाही. अरे वा. आता ह्याच्या पुढे तुला काय करायची इच्छा आहे? ए शो, मला ह्याच्यामध्ये बासरीमध्येच करिअर करायचंय समोर आणि मोठा कलाकार म्हणून नाव करायचं. बासरीमध्येच तुला करिअर घडवायचं आहे आणि मोठा कलाकार.
मग तू देगूर सारख्या ग्रामीण भागामध्ये राहून मला तुझ्या गुरुजीवर शंका नाही. तुझे गुरुजी निश्चित तुला पुढे नेतीलच, परंतु आता तुला जे पुढे जायचं आहे ते पुढे जाण्यासाठी तर या गुरुजी बरोबर तुला आणखी पुढे दुसऱ्याचं कोणाचं तरी सहकार्य मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुला आता गाव सोडायची वेळ येईल असं मला वाटतंय. आणि जर असं झालं तर तुला गाव सोडून बाहेर जाऊन तयारी करायची तुझी तयारी आहे? हो आहे सर. नक्की. हो. आणि मग त्याच्यासाठी तुला आई वडील मदत करतील? नक्कीच. तुझी इच्छा आहे, तुझी ती कुवती आहे, त्याच्यामुळे तुला ते मदत करतीलच. आणि मग त्याच्यामध्ये आज तुला राष्ट्रीय स्तरावरचं गोल्ड मेडल मिळालंय, तुला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं गोल्ड मेडल मिळावं या तुला मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी एका मागास कुटुंबामध्ये जन्माला येऊन मागास परिसरामध्ये राहत असताना ज्या कलेचा रस गंध काहीच नसताना त्या कलेमध्ये तू आज जे करिअर करायचं जे धाडस करत आहेस, तुझ्या धाडसाला सलाम करतो. आणि शेवटी बासुरी ही कला कृष्णानं वाजवलेली असल्यामुळं गवळणी ज्या भक्ती मार्गामध्ये गायल्या जातात त्याच्यामध्ये बासुरी वादनाचं जास्त प्रस्त असतं. मग अशी एखादी गवळण तुला आता वाजवून दाखवावी लागेल आमच्या सगळ्यासोबत. नक्कीच वाचून दाखव. गवळण सर अजून बसवलेली नाही. गवळण बसवलेलीच नाहीस? अरे बापरे. अभंग बसवले, राग तर तू आपल्याला वाजून दाखवलेलेच आहेस. मग एखादा अभंग किंवा एखादा भक्तिगीत तुला बासुरीवर वाजून दाखवता येईल? चांगली गोष्ट, एकदा वाजून दाखव. खूप खूप अभिनंदन. तुला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या समस्त परिवाराकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निश्चितच एक तुला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझ्यामधली जी जिद्द आहे, तुझ्यामध्ये जे असलेलं धाडस आहे आणि तुझी या संगीताबद्दल असलेली जी लगान, ज्याला आवड म्हणतात, ती आहे. आणि त्याच जोडीला तुझ्या गुरुजींचं मार्गदर्शन आणि तुझ्या आईवडिलांचं सहकार्य, आशीर्वाद हे तुला निश्चित हे यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा मी शेवटी तुला शुभेच्छा देतोय. आणि निश्चित ऐकणाऱ्याला विनंती करतोय की ही एक ग्रामीण भागातली मुलगी असून देखील ती बासुरीसारख्या संगीत क्षेत्रामध्ये ती नावलौकिक प्राप्त करत आहे. आज तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे राष्ट्रीय स्तरावरचं. मोदींबरोबर तिला बोलायची संधी मिळालेली आहे. अशीच संधी आपल्यालाही मिळेल याच्यासाठी आपण अशाच कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये निश्चित काहीतरी करिअर करावं या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा हिला आणखी एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.